घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। गिरीचा प्रश्न टीम लीज कंपनीला मार्गी लावायला सांगितलेला आहे। जर तो प्रश्न मार्गी लागला नाही तर गुन्हा दाखल होणार आहे टीम लीज कंपनीवर। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा लक्षात घ्या, आपली एक भगिनी आहे, तिला 4-5 महिन्यात इंजुरी झाली होती। टीम लीज कंपनीकडनं किंवा बजाजकडनं कुठल्याही प्रकारची तिला आर्थिक मदत झालेली नाही, तर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 नुसार त्या भगिनीला संपूर्ण मदत केली जाईल आणि इथून पुढे जो कोणता आपला सहकारी या कंपनीमध्ये काम करतोय त्याला त्या कॉम्पन्सेशन ऍक्ट नुसार कायमस्वरूपी कव्हर दिलं जाईल। या मुद्द्यावर सुद्धा आतमध्ये चर्चा झालेली आहे। बरं, पुढचा मुद्दा असा आहे की काही एम्प्लॉईजला, आपल्या काही सहकाऱ्यांना कुणाला पगार जास्त येते, कुणाला कमी येते। 31 दिवस भरून सुद्धा कुणाला 8,000-9,000 पगार आली, बरोबर। ओव्हर टाइमचे पैसे लावले गेले नाही, बरोबर। मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार तुम्हाला तुमची पगार इथून पुढे मिळेल, तुमचा 1ही रुपया कापला जाणार नाही। या मुद्द्यावर सुद्धा सहमती झालेली आहे। याचा पूर्ण ड्राफ्ट आतमध्ये तयार होतोय। तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे, स्वतः डीसीपी साहेब, पोलीस प्रशासन इथं उभं आहे। डीसीपी साहेबांनी आतमध्ये सांगितलंय जर या मुलांना न्याय नाही मिळाला तर ते 100% संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करतील, म्हणजे करतील। सकाळपासून पोलीस प्रशासन आपल्यासाठी इथं उभं आहे, जीव तोडून आपल्यासाठी इथं मेहनत घेत आहे। ते आपल्या विरोधात नाही, आपल्या बाजूने जोरकसपणे एकूण एक मुद्दा पोलीस प्रशासनाने सुद्धा तिथं मांडलेला आहे। इथून पुढे टीम लीज कंपनीकडनं तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही साफ मनाने तुम्ही काम जॉईन करू शकता, तुमच्यावर दबाव राहणार नाही। जे काय तुमचा 8 तासाचा 9 तासाचा जो विषय होता, मध्ये तुम्हाला रिसेस मिळत नाही, इंटरव्ह्यू मिळत नाही, तो मुद्दा सुद्धा त्याच्यात कव्हर केला गेलेला आहे। तुम्हाला व्यवस्थित इंटरव्ह्यू मिळेल, तुम्हाला जेवणासाठी, वॉशरूमसाठी सगळ्या गोष्टी सोयी सुविधा पुरवल्या जातील। इतर कामगारांना ज्या सोयी सुविधा असतात त्या सुद्धा तुम्हाला मिळतील। तुमच्या कामाचे तास सुद्धा आतमध्ये ते व्यवस्थित ऍडजस्ट करतील, या मांडल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये जी बैठक झालेली आहे त्याचा जो ड्राफ्ट तयार होतोय त्याच्यावर पोलीस प्रशासनाच्या सुद्धा हस्ताक्षर असणार, सह्या असणार आहेत। पोलीस कंपनी मॅनेजमेंट सुद्धा सही करणार आहे, बजाज म्हणून टीम लीज कंपनी सुद्धा सही करणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे त्याच्यावर सह्या करणार आहोत। तो ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पुढच्या 1-1.5 तासामध्ये मिळेल। आता एकच आव्हान आहे, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो। एकदा घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की। आता एक गोष्ट लक्षात घ्या, मोठं युद्ध जिंकायचं असेल तर छोटी लढाई जिंकावं लागेल आधी। आज या छोट्या छोट्या लढाई तुम्ही जिंकलेल्या आहात, मोठी लढाई जिंकायसाठी आज जे काही यश आलं ते पदरात पाडून घ्या। आपली एकजूट अशीच कायम ठेवा, जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा आपण एकत्र येऊयात। तुमच्यासोबत पोलीस प्रशासन आहे, तुमच्यासोबत मनसे आहे। आजच्या या मिनिटाला मी तुम्हाला विनंती करतोय, चल काय नेमक्या मागण्या होत्या, बैठकीत काय चर्चा झाली त्या मला तुम्ही मान असं करू नका, सरळ। सर, आमच्या ज्या मागण्या होत्या
कंपनीची रिगार्डिंग होत्या. जे आमचे जे मुलं आहेत त्यांना डिग्रीच्या नावाखाली स्वस्त मजूर म्हणून या कंपनीमध्ये काम करून घेतलं आहे. आमची एकच मागणी होती की आम्हाला 3 वर्ष झाल्यानंतर डिग्री द्यावी. जे आम्हाला आश्वासन दिलं होतं टिमलीज एज्युकेशन फाउंडेशननं 3 वर्ष झाल्यानंतर आम्ही तुम्हाला BSc मेकॅट्रॉनिक्स नावाची डिग्री देऊ. हे डिग्री जैन युनिव्हर्सिटीची असेल. आणि आता गेल्या 15-20 दिवसाखाली मुलांना अचानक 6 दिवसाच्या ट्रेनिंगच्या नावाखाली एका हॉटेलवर घेऊन जातात. 5 दिवस ट्रेनिंग घेतात आणि 6व्या दिवशी त्यांना सांगतात की तुमची युनिव्हर्सिटी बदलली आहे, तुमचे ॲडमिशन झाले नाही, तुम्ही फेल झाला आहात, या कारणास्तव आम्ही तुमची ट्रेनिंग परत वाढवत आहोत. तर आमची एकच मागणी होती की आम्हाला डिग्री मिळावी. कारण बरेच विद्यार्थी तर शिक्षणाच्या नावाखाली आले होते आणि टिमलीज एज्युकेशन फाउंडेशनने अंडरटेकिंग फॉर्म लिहून घेतला होता. तुम्ही कंपनीमध्ये प्रशिक्षण घेत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं बाहेरून शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच मुलांनी शिक्षण बाहेरून घेतले नाहीत. आता 3 वर्ष झाल्यानंतर कंपनी त्या मुलांना कंपनीच्या बाहेर काढत आहे कारण त्यांची ट्रेनिंग एक्सटेंड होत आहे. आता मला एकच प्रश्न पडला आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे पण डिग्री नाही. आता बाहेरच्या कंपनीमध्ये जर गेलं डिग्री लागते, डिप्लोमा लागते, ITI लागतं, पण ज्या मुलांकडे काहीच नाही त्या मुलांनी काय करायचं? अनुभवाच्या आधारे तर कोणी घेणार नाही, त्यांना एक डिग्री लागेल. आम्हाला सांग दुसरी काय मागणी आहे रे? दुसरी मागणी काय? दुसरी आमची 3 वर्ष झाल्यानंतर आमची जी मुलं आहेत त्यांना कंपनीमध्ये परमनंट करावं. आणि जे मुलं कंपनीतून काढलेले आहेत 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना पुन्हा कंपनी देण्याची संधी मिळावी. बरं, पगाराचा काय विषय काहीतरी म्हणतायत सर? पगारांचं सर इथं बघायला गेलं तर 2 वर्ग लोकांच्या जागी आमचं एक स्टुडंट ट्रेनिंग काम करतो, त्यामध्ये आम्हाला स्टायपंड मिळतो. आम्ही स्टुडंट ट्रेनर आम्हाला स्टायपंड मिळतो, पण काम आमचं कामगारांचं आहे. ट्रेनिंगच्या नावाखाली कामगार, स्वस्त मजूर. तर इथं पेमेंट बघायचं गेलं तर स्टायपंड 16,000, 17,000, 18,000. वर्षाला इन्क्रीमेंट होते 1,000. आजकालची जर महागाई पाहायला गेली, आज इथं सर्व जमलेली मुलं ग्रामीण भागातले आहेत, कोणी इथलं प्रॉपरचं नाही आहे, त्यांचा बाहेरचा खर्च असतो. बरं, आता हे झाल्या मागण्या. चर्चा काय झाली, कुणाबरोबर झाली, कोण कोण होते ते आम्हाला सांग. चर्चा टिमलीज एज्युकेशन फाउंडेशनचे लिगल टीमचे असिस्टंट मॅनेजर होते, टिमलीज एज्युकेशन फाउंडेशनचे सुपरवायझर होते, त्यानंतर बजाज ऑटो लिमिटेडमधले पर्सनलचे मॅनेजर खाले साहेब होते, त्यानंतर HR चे जनरल मॅनेजर. त्यानंतर मीटिंगमध्ये HR चे जनरल मॅनेजर होते आणि पोलीस निरीक्षक साहेब होते, DSP साहेब होते, API साहेब होते. त्यानंतर आमचे जे मनसेचे नेते आहेत ज्यांनी आम्हाला आजपर्यंत पाठिंबा दिला आणि इथून पुढेही आम्हाला देणार आहेत, आमचे आदरणीय छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष राजू पाटील घोरपडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. बरं, मला सांग आता चर्चा काय झाली बाबा? निर्णय काय झाला ते सांग आता. झालं चर्चेमध्ये आमचे जे प्रश्न होते आम्ही त्यांच्या पुढे मांडला. तेवढ्यामध्ये राजू पाटील साहेबांना फोन आला, दिलीप चितलांगे साहेबांचा. त्याच्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि राजू बजाज साहेब यांचं बोलणं झालं. लवकरच आमची विद्यार्थी प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी जे आहेत ते राजसाहेब आणि राजू बजाज साहेब यांची एक बैठक होणार आहे, त्यामध्ये आमचा निर्णय होऊन जाईल. बरं, मग तुमच्या बैठकीत काय चर्चा झाली ते सांग ना, त्यांचं सोडून. आमच्या बैठकीमध्ये आम्ही फक्त त्यांच्या पुढे आमचे जे मागण्या होत्या, आमचे जे प्रॉब्लेम्स होते, जे कंपनीमध्ये आमची मुलं जे प्रॉब्लेम फेस करतात ते आम्ही त्यांच्या पुढे मांडल्या. बरं, आता या सगळ्या याच्यावर चर्चेवर तुम्ही समाधानी झालात आणि आता पुढे काय करणार? आता आम्ही समाधान झालो. राजसाहेबांचा आदेश आहे 4 दिवसाचा वाट पहा. एवढे दिवस आम्ही 1 महिना झालो, 1 महिन्यापासून आम्ही वाट पाहत आहोत. अजून 4 दिवस आम्ही वाट पाहू, राजू बजाज साहेबांशी बोलू. जर आम्हाला परत काही अडचण आली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या खंबीर पाठीशी आहे. आज जे आंदोलन होता आपले स्टुडंट ट्रेनिजच्या बजाज कंपनीचे, त्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट ट्रेनिजचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांना ऐकला. तसेच बजाज कंपनी आणि टीमलीज कंपनी यांचे जे प्रतिनिधी होते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर स्टुडंट ट्रेनिजच्या प्रतिनिधीने त्यांचे जे मूळ मुद्दे होते ते मांडले आहेत. त्याच्यातला त्यांचं एक सर्टिफिकेट मिळावा हे एक मेजर मुद्दा होता. हे सगळे मुद्दे बजाज कंपनी, टीमलीज कंपनी आणि पोलीस प्रशासन आम्ही सगळे ऐकल्यानंतर त्यात वरिष्ठ स्तरावर जे बजाज कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि एका पक्षाचे जे वरिष्ठ हे आहेत आपले संस्थापक अध्यक्ष, त्यांच्यात मधात बोलणं झालेलं आहे
आणि एक ठराविक वेळ घेतलेली आहे त्यांनी, ज्याच्यातून एक जे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह, कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह हे सगळं बसून नेमकं कसं आपल्याला यात जे विषय आहेत त्यात कायमस्वरूपी सॉल्युशन मिळावा याच्या बाबतीत चर्चा होणार आहे. टिमलेस कंपनीने डिग्री नाही दिली तर प्रशासनाची काय भूमिका असणार आहे? आम्ही ॲज प्रशासन आमच्याकडे जे काही अर्ज येईल, आमच्याकडे जे काही विनंत्या येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करू त्यात. असं साधारणतः किती विद्यार्थी आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होते आमदार? आमचा जे अंदाजा होता है यात अराउंड 1000 ते 1200 स्टुडंट ट्रेनीज इन्व्हॉल्व होते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.